नमस्कार. भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली 6 ते 7 वर्ष जे मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम या मोहिमेअंतर्गत माझ्या व्हॉट्सअपला दररोज स्टेटस टाकतोय गेले 6-7 वर्ष. त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ करून पाठवतोय, म्हणजे यूट्यूब वाहिनीवर माझ्या टाकतोय, जेणेकरून बहुसंख्य जे भारतीय गुंतवणूकदार आहेत, समभाग गुंतवणूकदार, त्यांना ते समभाग गुंतवणुकीविषयीचे सगळे गैरसमज दूर व्हावेत आणि त्यांनी सुद्धा, मराठी माणसांनी सुद्धा आणि बहुसंख्य भारतीय माणसांनी सुद्धा गुजराती माणसांसारखं समभाग गुंतवणुकीतून भरपूर पैसा कमवावा, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात वेल्थ क्रिएशन अथवा संपत्ती गोळा करावी. एक लक्षात ठेवा, कोणी कितीही म्हटलं तरी पण पैशाशिवाय काही होत नाही जगात. बायको सुद्धा, स्वतःची बायको सुद्धा पैसा नसेल तर विचारत नाही. मुलं तर विसरून जा. असो, विषय भलतीकडे चाललेला आहे. तर काही गैरसमज दूर करण्यास, म्हणजे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो असं आत्ताच सांगितलं. त्यातला आज अजून एक गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं धडपड. आजच्या व्हिडिओचं अथवा ब्लॉगचं विषय आहे मल्टीबॅगर रिटर्न्स फ्रॉम स्टॉक्स अथवा मराठीत भरघोस परतावा समभाग गुंतवणुकीतून. हे एक लक्षात ठेवा. हे तर नेहमीच लोक म्हणतात हा सट्टा आहे, याच्यातून काय मिळत नाही, याच्यातून मजा येत नाही, आम्ही घेतलेले वाढत नाहीत, आम्ही घेतल्यावरच ते कमी होतात आणि आम्ही विकल्यावरच ते घेतात वगैरे वगैरे. याची अनेक 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 कारणं आहेत. मला तर पुन्हा एखादा पॉडकास्ट करावासा वाटतो, कारण ही अशी कारणं, पण तेवढं माझ्याकडे हे नाही आहेत पॉडकास्ट करण्यासाठी सगळी जी काही सामान लागतं किंवा सगळी जी व्यवस्था लागते ती माझ्याकडे नाही आहे. असो, पण त्याच्यावर असे छोटे छोटे व्लॉग मी करू शकेन. तर जे अनेक लोक म्हणतात नाही कुठे समभागातून कुठे काय मिळतंय वगैरे, म्हणजे सर्वप्रथम मला सगळ्यांना सांगायचं की तुम्हाला लगेचच आज शादी कल बच्चा होत नसतो. आपल्याकडे समभाग गुंतवणुकीत मराठी माणूस अथवा बहुसंख्य गुंतवणूकदार आले की त्यांना काय वाटतं, आज घेतला उद्यापासून 10% माझा वाढला पाहिजे. शक्य नाही, शक्य नाही. तुम्हाला संयम ठेवावा लागतो, म्हणजे पेशन्स असावे लागतात. आता खरं सांगू का, जे विवाहित लोक आहेत ना, प्रत्येकाला संयम ठेवावा लागतो. नाही संयम ठेवला तर घटस्फोट होतो. कारण समोरचा कसा वागतो, कशी वागते, याला काही कारण नसतं. असो, विषय भलतीकडे जात नाहीये, तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आता मी इथे काही उदाहरणं देतोय आणि ती उदाहरणं ऐकून घ्या नीट. हवं तर पुन्हा पुन्हा पहा, हे लिहा. तुम्हाला लिहिल्यावर कळेल की असला भरघोस परतावा देतात समभाग गुंतवणूकदार. हे पहा, एक समभाग क्रमांक 1 एका वर्षात 294% दिलेला आहे, 3 वर्षात 1747%, 5 वर्षात 1667%, 7 वर्षात 1980%. त्याच्या जास्त वर्षाची आपल्याकडे माहिती नाहीये, कारण तो बहुतेक याच वेळी लिस्ट झाला असेल. आता मी तुम्हाला साधं काढून दाखवतो. आता हा समभागाचं जे मी सांगितलं 7 वर्षात 1980%. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख गुंतवले असते
त्याचे 7 वर्षात 20,80,000 झाले असते. आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो अथवा भारतीय गुंतवणूकदारांनो, तुम्ही आत्तापर्यंत अनेक जे माझं लाडकं विशेषण आहे, पीस मिल रिटर्न्स गिव्हिंग इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करीत आहात. पीस मिल म्हणजे काही अगदी असं म्हणजे एकदम कमी रिटर्न्स देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्समध्ये तुम्ही गुंतवणूक करीत आहात. तुम्ही सांगा ना, तुम्ही एवढ्या गुंतवणुकीत एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीत आत्तापर्यंत गुंतवलेल्या आहे. उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल म्हणजे काय, बँक एफ डी, पोस्ट एफ डी, बँक आर डी, पोस्ट आर डी, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर बॉन्ड्स, ELS, काय 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 मला ते माहीत पण नसतं. सांगा ना कोणी एवढे 1980% 7 वर्षात दिलेत आणि 1980% म्हणजे 1 लाख गुंतवलेले 7 वर्षात 20,80,000 कोणी दिलेत? खरं कोणीच सांगत नाही. मी आत्तापर्यंत अनेकदा लोकांना विचारले की कोणी दिलेत, नाही. कारण मग माझा तो अपमान होतो ना, कारण मला कधीच मिळालेले नाही आहेत. पण मी आयुष्यात कधी आलेलो नाही समभागाकडे. याचा अर्थ मला जे माझं अज्ञान हे समोर येणार लोकांच्या. असो, दुसरा समभाग, बापरे हा तर असो, एका वर्षात 94.32%, 3 वर्षात 663%, 663%, 3 वर्षात, 5 वर्षात 1662%, 1662, 6 वर्षात 15,000, 1 मिनिट नाही, 1,52,447%. शुद्धीतच लिहितोय, सगळी माहिती काढून. आता 1 लाख गुंतवणूक केली असते तर किती झाली असते मी तुम्हाला सांगतो. एक लाखाचे 15 कोटी झाले असते 6 वर्षात. पंधरा कोटी एक लाखाचे. कोण देत आहे हो एवढे कोण देत आहे? असो, किती सांगून म्हणे फायदा नाही. कारण मराठीत एक म्हण आहे, पालथ्या घागरीवर पाणी. म्हणे माझी चूक आहे की मी एवढ्या तळमळीने सांगतोय. काल एका गृहस्थाशी बोलता बोलता त्याने मला काय विचारलं, तुम्ही अजून कशा कशात गुंतवणूक करता? मी त्या सद्ग्रस्ताला समजावून सांगितलं. त्यांना किती पटलं हे माहीत नाही, कारण मी तुम्हाला नेहमीच सांगतो की बहुसंख्य समभाग गुंतवणूकदार भारतातील स्वतःला वॉरन बफेचे वडील, राकेश झुंझुनवालाचे वडील समजत असतात. ते ग्रस्तही त्या पठडीतले होते. म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं, म्हणजे तुम्ही फॉरेन समभाग अथवा इतर, म्हणजे याचा अर्थ काय ना, म्हणजे भारतीय अनेक समभाग किंवा अनेक गुंतवणूकदारांची पहिली मोठी चूक काय सांगतो तुम्हाला. साधं समभाग गुंतवणूक नीट येत नाही, समभाग गुंतवणुकीविषयी माहीत नसतात, पण ते ऑप्शन्स फ्युचर्समध्ये जातात. त्याच्यानंतर परदेशी समभाग घेतात, त्याच्यानंतर बिटकॉइन घेतात, असे अनेक गोष्टी करत असतात. एक गोष्ट मराठीत याला म्हणतात, एक ना धड भाराभर चिंध्या. आणि वर नंतर म्हणायचं नाही काय. आजच मी एक व्हिडिओ पाहत होतो. एक अतिशय महत्वाची व्यक्ती आहे, जी झी बिझनेसवर पण येत असते, श्रीयुत कुणाल म्हणून. त्याने खूप छान सांगितलं. अनेक व्यक्ती असे असतात, पिछले 30 साल से मैं शेयर में हूँ, अभी तक फायदा ही नहीं हुआ, जितना चाहिए उतना फायदा ही नहीं हुआ, अभी भी लॉस में हूँ. त्याने खूप सुंदर सांगितलं.
ये लॉस में है तो ये शेयर मार्केट का मिस्टेक नहीं है. मी पुढे पुढे सांगतो. तुम्ही नुकसानीत आहात यात समभाग मंडईचं काही त्याला तुम्ही त्या समभाग मंडईला दूषणं देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मोदीजींना देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे अर्थमंत्र्यांना देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वाणिज्य मंत्र्यांना देऊ शकत नाही. तुमची कुठेतरी चूक आहे. चुकीचे समभाग घेता, चुकीच्या वेळेला घेता, चुकीच्या वेळेला विकता. पेशन्स नाही. त्याने अजून एक उदाहरण दिलं. त्यांच्या एका मित्राने भरपूर दिवस एक समभाग सांभाळला. चांगला होता समभाग. तो काहीतरी त्याने 300ला घेतलेला. बरेच दिवस तो खाली होता. नंतर तो 500ला गेला. एवढे दिवस 300वरून हालत नव्हता म्हणून त्याने 500ला गेला. 200 रुपये मिळाले म्हणून विकला. त्याच्यानंतर तो 26,000ला गेला. त्यांना पैशाची गरज नव्हती. म्हणजे मी वारंवार सांगत असतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. नाही, आम्हाला जास्त कळतं. कोण ते सांगणार? वॉरन बफे. कोण ते सांगणार? राकेश झुंझुनवाला. तो सत्तेची शाद मूर्ख आहे. काय सारखं बडबड असतं, लॉंग टर्म, लॉंग टर्म, लॉंग टर्म, लॉंग टर्म. आम्हाला पटकन पाहिजे. काय बोलणार मी आता? दुसरा झाला. आता हा तिसरा समभाग. एका वर्षात 53%, 3 वर्षात 235%, 5 वर्षात 984%, 10 वर्षात 1980%, 15 वर्षात 11,950%. आता हे तुम्ही करून बघा, 1 लाखाचे किती झाले असते. स्टॉक चौथा हा एवढा जुना नाही आहे. 3 वर्षात 498%. स्टॉक पाचवा, एका वर्षात 42%, 3 वर्षात 163%, 5 वर्षात 490%, 7 वर्षात 1116%. कोण देतं हो एवढं? कोण देतं गुंतवणुकीवर, समभाग गुंतवणुकीवर? पण तुम्ही नुसती दूषणं देत असता दुसऱ्याला. कारण मला पण सुरुवातीला किती ट्रोलर्स लोकांनी त्रास दिला, बाप रे. पण आता माहित नाही. म्हणजे मी देवाचे आभार मानतो. सगळे ट्रोलर्स कुठे गेले म्हणजे खरंच कौतुक आहे. कारण स्वतः काही माहित नाही, पण वागायचं म्हणजे मी राकेश झुंझुनवालाला मीच रोज सांगायचो. वॉरन बफेला पण मीच सांगायचो. पण आता मला वेळ नाही, त्याच्यामुळे वॉरन बफे निवृत्त झाले. हे अशी मानसिकता आहे आपल्याकडच्या अनेकांची. काय बोलणार? आज एक म्हणजे गेले 8 का 9 का 10 महिन्यापूर्वी निवडलेला एक समभाग मी, आज तो कसला सुंदर पळतोय माहितीये का? सुंदर म्हणजे सुंदर. तिप्पटीने, कमीत कमी तिप्पटीने वाढलाय तो 8 का 9 महिन्यात. आणि हे खोटं नाही बोलत आहे. मी माझ्या स्टेटसवर टाकलंय ते. आणि मी अजूनही या भावातही घ्यायला तयार आहे. फक्त माझ्याकडे थोडे पैशाची अडचण आहे. कारण मला माहिती आहे, जसं मी MRF सुद्धा घ्यायला तयार आहे. साधं कारण होतं, माझी खरेदी 2,500ची. तर मी 1 लाखाला जर आला MRF घेतला तर काय वाईट झालं? माझं केवढा ॲव्हरेज आउट होतं. हे आपल्या लोकांना, बहुसंख्य समभाग गुंतवणूकदारांना किंवा बहुसंख्य डुप्लिकेट राकेश झुंझुनवाला, डुप्लिकेट वॉरन बफे यांना कळत नाही की ॲव्हरेजिंग आउट सुद्धा करायचं असतं, रिशफलिंग करायचं असतं, लॉस बुकिंग करायचं असतं, प्रॉफिट बुकिंग करायचं असतं. मग हे असे जे काही मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, हे असे मोठे तुम्ही मच्छीमारी करायला गेल्यावर प्रत्येक वेळेला गळ टाकल्यावर मोठा मासा येत नाही त्या गळाला लागून. प्रयत्न करायचे असतात, त्याच्यासाठी पेशन्स लागतात. नुसतं नावं ठेवायचं, जमावा, अरे आपलं काम नाही. आपण मराठीनं आपलं काम नाही, आपल्या वडिलांनी नाही शिकवलं.
सुधारा, बाहेर या, बाहेर या या तुमच्या तुम्हीच बनवलेल्या तुमच्या आता ज्याला इंग्रजीमध्ये शेल म्हणतात त्याच्यातून बाहेर या. हे आपलं काम नाही, हे गुजरात्यांचं काम. हे असलं काहीतरी बोलण्यात मोठेपणा मानू नका. बाकीच्यांना जमतं तर तुम्हाला का नाही जमत? कारण तुमची विचार करण्याची पद्धत, तुम्ही ज्या चष्म्यातून समभाग गुंतवणुकीला बघता, हे सगळं चुकीचं आहे. मी तो जो आजचा इंटरव्ह्यू जो मी पाहिला तो टाकणार आहे माझ्या स्टेटसला, कृपया बघा. तेव्हा आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुमचे डोळे उघडू शकतात. जर तुम्हाला झोपेतून जागा व्हायचं असेल तर. झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्याला तुम्ही झोपेतून जागा करू शकत नाही. मी महामूर्ख आहे, मी असा हा प्रयत्न वारंवार करत असतो, गेले 6-7 वर्ष करतो. माझा आता एकही केस काळा नाही राहिलाय, सगळे केस पांढरे झाले. एवढं मी प्रयत्न करतो, काही फरक नाही पडणार. अनेक जण म्हणतात मरो यार, हम जो करना है ना वही करेंगे. असो, तुम्हाला हे असं व्लॉग्स आवडत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांना सांगा, कॉमेंट करा. आणि पुन्हा असाच एखादा नवीन आणि चांगला विषय घेऊन, तुम्हाला नसेल वाटत, कारण हे रोखठोक बोलणं अनेकांना आवडत नाही. आणि मी अनेकांना सांगतो माझं आडनाव शाह आहे. चुकून माझं आडनाव गोडबोले नाही. मी गोड बोलणार नाही, खोटं खोटं. आणि जे मी अनुभवतो, जे मला 38-39 वर्षात जे अनुभव येत आहेत ते मी फक्त तुमच्या समोर सांगत असतो. तेव्हा पुन्हा अशाच एका व्लॉग घेऊन आपल्या समोर येईल. तेव्हा जय हो.